ते उद्धवला विचारा, आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवला, त्यामुळे नफा तोटा काय होतो त्याचा अनुभव आलाय उद्धव ठाकरेला. आता शिवसेना नावाला आहे फक्त, उद्धव ठाकरेची काय राहिलं नाहीये. त्यामुळे एकत्र आले काय, एकत्र सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही, दोन वेगळे झाले तेव्हाही काय नाही, आता परत एकत्र येऊन काही नाही, काही नाही. काय नाही सर. देवेंद्र फडणवीस आपले नगरसेवक फोडतील म्हणून एकनाथ शिंदेने आपले नगरसेवक लपवून ठेवले असा आरोप जो आहे तो संजय राऊत करतात. संजय राऊतला आता काय राहिलंय, ते दुसरं काय बोलायला आहे का? आम्हाला लपून ठेवायची काय गरज आहे? कोणाची कोण पळून नेल म्हणून भीती आहे आम्हाला. त्यामुळे असं काही नाहीये. आणि संजय राऊत आता त्याला बातमीच राहिली नाहीये. दादा, उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर हा आमचा बनतो. आता देवावर हे झालं काय, विसंबून राहिलं. हा, देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी. कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे. आमची म्हणजे भाजपा आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी आमची मेजॉरिटी आहे. आणि महाराष्ट्रात जवळपास 25 महानगरपालिकेत सत्ता आली. आता तरी मला शहाणा बना ना, काय आहे गरीब असा ना, ऑपरेशन काय करायचे ते पण करून घ्या. ह्याचा संजय राऊत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील काही विरोधी पक्षातील नेते किंवा पदाधिकारी भाजपमध्ये येणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. तर काय नेमकी अशी काही नावं तुमच्यापर्यंत आली आहेत किंवा? नाही, माझ्यापर्यंत आली नाहीये. हवेत आहेत ते, आमच्या पण येतील ते आम्ही विचार करू काय करायचं ते मूल्यमापन करून